ऐकू नका माझी कविता, ऐकू नका माझी कविता. जर तुम्हाला प्रत्येक कवीमध्ये खतबल पुरुषच हवा असेल तर ऐकू नका माझी कविता. ती गेल्यावर मी दारूच्या ग्लासात रात्र विरघळावी, सिगरेटीच्या राखेत माझं संपूर्ण आयुष्य शोधावं तर असं काहीच घडणार नाही. त्या उलट मी दुसऱ्या दिवशी उठवून शर्ट इस्त्री करेन, केसावर हात फिरवेन, आरशामध्ये स्वतःला पाहीन आणि बाहेर पडेन. बाहेर रस्त्यावरचा गोंगाट असेल, लोकांची घाई दिसेल आणि ट्रॅफिकचा गोंधळही. आणि या सगळ्या धावपळीत मला एखादी ओळ अलगद सापडेलच की, आणि मी ती लिहीन सुद्धा. कारण प्रेम हे एका व्यक्तीपुरतं कधीच मर्यादित नसतं. पण तुम्हाला मात्र प्रत्येक कवीमध्ये एक देवदासच का हवा असतो, जो तुटलेला असेल, हारलेला असेल, रात्री जागलेला असेल आणि ज्याच्या प्रत्येक कवितेमध्ये त्याच्या आवडत्या स्त्रीचं नाव उरलेलं असेल. आणि ती गेली तर आठवणी राहतील, ती गेली तर आठवणी राहतील, थोडंसं रिकामेपणही राहील. कधी एखाद्या गाण्यात तिचा आवाज ऐकू येईल आणि एखाद्या गर्दीत तिच्यासारखी कोणीतरी दुसरी मुलगी दिसेल आणि क्षणभर मन तिथे थांबेल सुद्धा. पण कारण त्या एका क्षणानंतर आपण पुन्हा हसू शकतो, पुन्हा प्रेमात पडू शकतो, पुन्हा कुणासाठी तरी एखादी कविता लिहू शकतो, पुन्हा तिच्यासाठी एखादा मूर्खपणाचा शब्द दोनदा खोडून तिसऱ्यांदा पुन्हा लिहू शकतो. आणि त्या दिवशीही आपल्या शब्दांना अर्थ असेलच की, कारण कविता फक्त तुटण्यातून जन्मत नाही. आणि कधी कधी तर ती एखादा माणूस वाचला तरी आपली कविता पूर्ण होते. म्हणून ऐकू नका माझी कविता. जर माझं दुःख जास्त ऐकायचं असेल तर ऐकू नका माझी कविता.